तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे 30 मिनिटं कोणते माहीत आहेत? संपूर्ण दिवस नाही, संपूर्ण वर्ष नाही, फक्त सकाळचे पहिले 30 मिनिट. कारण त्या 30 मिनिटात तुम्ही तुमच्या ब्रेनला सांगत असता, आजचा दिवस जिंकायचा की फक्त ढकलायचा. आणि सत्य हे आहे, बहुतेक लोक सकाळी उठल्यावर सर्वात आधी स्वतःचे आयुष्य नाही बघत, ते दुसऱ्यांचे स्टेटस बघतात. मोबाईल हातात, इंस्टाग्राम ओपन, व्हॉट्सअप चेक, रील्स सुरू आणि दिवस सुरू होण्यापूर्वीच तुमचा फोकस संपलेला असतो. पण काही लोक असतात जे सकाळच्या त्या 30 मिनिटांचा वापर स्वतःला तयार करण्यासाठी करतात. आणि हाच फरक ऑर्डिनरी आणि सक्सेसफुल लोकांमध्ये असतो. आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण कदाचित ही एक सवय तुमचं पुढचं आयुष्य बदलू शकते. कल्पना करा, 2 मित्र आहेत, दोघांचे गोल्स सारखे, दोघांची स्वप्न सारखी, दोघांकडे 24 तास सारखे. पण एका वर्षानंतर एक जण मेंटली स्ट्रॉंग, फोकस्ड, कॉन्फिडंट बनतो आणि दुसरा तो अजूनही म्हणतो, यार माझ्याकडून काही होत नाही. फरक कुठे होता माहिती आहे? सकाळमध्ये. पहिला मित्र उठल्यावर 30 मिनिटे स्वतःला देत होता आणि दुसरा तो उठल्यावर लगेच मोबाईलला देत होता. हे छोटं वाटतं, पण आयुष्य छोटे डिसिजन बदलतात. कारण सकाळी उठल्यावर तुमचा मेंदू फ्रेश असतो. त्यावेळेला तुम्ही जे पाहता, जे ऐकता, जे विचार करता, ते पूर्ण दिवसाच्या मूडवर परिणाम करतं. म्हणून सक्सेसफुल लोक सकाळ जपतात. आता प्रश्न आहे, सकाळचे पहिले 30 मिनिटं नेमकं कसे घालवायचे? पहिली गोष्ट, उठल्याबरोबर मोबाईल नको. हो, फक्त ही एक सवय तुमचं फोकस बदलू शकते. कारण सकाळीच जर तुमचा ब्रेन नोटिफिकेशन, रील्स, मेसेजमध्ये गेला तर तुमचं माइंड रिॲक्टिव्ह होतं. तुम्ही दिवस कंट्रोल करत नाही, दिवस तुम्हाला कंट्रोल करतो. म्हणून उठल्यावर पहिले 30 मिनिटं डिजिटल सायलेन्स ठेवा. शांत बसा, डीप ब्रीथिंग करा, पाणी प्या, थोडं चालून या. कारण शरीर उठण्यापूर्वी माइंड जागा करणं महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, तुमच्या गोलची आठवण करा. बहुतेक लोकांचा प्रॉब्लेम टॅलेंट नाही, प्रॉब्लेम आहे त्यांना रोज स्वतःचे गोल्स आठवत नाहीत. म्हणून सकाळी स्वतःला विचारा, मी कोण बनायचं ठरवलं आहे? मी आज काय जिंकणार आहे? ही छोटी सेल्फ टॉक कॉन्फिडन्स तयार करते. तिसरी गोष्ट, सकाळी काहीतरी पॉझिटिव्ह ऐका. मोटिवेशन, पॉडकास्ट, पेअर, गुड थॉट्स. कारण सकाळचा इनपुट पूर्ण दिवसाचा आउटपुट ठरवतो. जर सकाळी निगेटिव्हिटी घेतली तर दिवसभर एनर्जी खाली जाते. एक गोष्ट लक्षात ठेवा, गरीब आणि श्रीमंत यांच्यात वेळेचा फरक नसतो. दोघांकडे 24 तास असतात. फरक फक्त हॅबिटचा असतो. सक्सेसफुल लोक सकाळी बिल्ड करतात, बाकी लोक सकाळ स्क्रोल करतात. आणि दुःखाची गोष्ट काय माहिती आहे? आज लाखो लोक स्वतःचं फ्युचर तयार करण्याऐवजी सकाळी दुसऱ्यांची रील्स पाहत आहेत. स्वप्न मोठं आहे, पण मॉर्निंग रुटीन वीक आहे. तुम्ही इमेजिन करा, जर पुढचे 6 महिने तुम्ही फक्त सकाळचे पहिले 30 मिनिटं बदलले तर तुमचा कॉन्फिडन्स, डिसिप्लिन, फोकस, एनर्जी सगळं बदलू शकतं. कारण सक्सेस अचानक येत नाही, तो रोजच्या छोट्या हॅबिट्समधून तयार होतो. आता मी तुम्हाला एक सिम्पल मॉर्निंग फॉर्म्युला सांगतो. उठल्यावर पहिले 30 मिनिटं, 5 मिनिट शांत बसा, 5 मिनिट पाणी प्लस ब्रीथिंग, 10 मिनिटं एक्सरसाइज किंवा वॉक, 5 मिनिटं गोल्स व्हिज्युअलाइज करा, 5 मिनिटं पॉझिटिव्ह थॉट्स ऐका. बस इतकंच, पण कन्सिस्टन्सी पाहिजे. कारण मोटिवेशन सुरुवात करते, पण डिसिप्लिन आयुष्य बदलतं. आणि हो, पहिल्या काही दिवसात कठीण जाईल. माइंड बोलेल उद्या करू, पण लक्षात ठेवा, तुमचं फ्युचर आज सकाळी घेतलेल्या डिसिजनवर तयार होत आहे. कदाचित आजपर्यंत तुम्ही अनेक मोटिवेशनल व्हिडिओ पाहिले असतील, पण हा व्हिडिओ संपल्यानंतर जर उद्या सकाळ बदलली नाही तर काहीही बदलणार नाही. कारण नॉलेज नाही, ॲक्शन आयुष्य बदलतं. उद्या सकाळी उठल्यावर फक्त एक चॅलेंज घ्या. 30 मिनिटं स्वतःला द्या. मोबाईलला नाही, लोकांना नाही, सोशल मीडियाला नाही, स्वतःला. कारण ज्या दिवशी तुम्ही सकाळ जिंकता त्या दिवशी तुम्ही स्वतःला जिंकायला सुरुवात करता. आणि स्वतःला जिंकणारा माणूस एक दिवस जग जिंकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, उद्यापासून 30 मिनिटे स्वतःसाठी. कारण तुमचं नवीन आयुष्य कदाचित उद्या सकाळपासून सुरू होणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.